नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 26 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की सायली तातडीने कुठेतरी चाललेली असते घाईघाईत. त्यावेळी कल्पना आणि अस्मिता तिला म्हणतात, "अगं कुठे चालली आहेस एवढ्या घाईने? काही टेन्शन आहे का?" त्यावर सायली म्हणते, "आई मी आता जरा घाईत आहे, मी आल्यावर सगळं सांगते." तरी कल्पना तिला म्हणते, "नाही नाही सायली तू मला खूप अस्वस्थ वाटतेस. प्लीज मला सांग काय झालंय का? मधुभाऊ ठीक आहेत ना?" त्यावर सायली म्हणते, "मी प्रतिमा आत्यांकडे चालले." त्यावर कल्पना म्हणते, "अच्छा म्हणजे तन्वीने तिकडे पण तिची रंगरूप दाखवायला सुरुवात केली आहे तर." त्यावर सायली म्हणते, "मला नक्की माहिती नाहीये, पण माझं चित्त थाऱ्यावर नाहीये. मला खूप टेन्शन येतंय. जोपर्यंत मी त्याने स्वतःहून बघत नाही तोपर्यंत मला काही स्वस्थ बसवणार नाही. मी पटकन जाऊन येते." इकडे आपण बघतो की प्रतिमा आणि सुमन चपात्या लाटत असतात. तेवढ्यात सुमन काही कारणामुळे तिथून बाहेर होते. नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी एका खिडकीतून ह्या दोघी काय करतायत हे बघत असते वाकून. नंतर आपल्याला दाखवतात की महिपत आणि नागराज दारू पीत बसलेले असतात. नागराज म्हणतो महिपतला, "महिपत कधी कधी ना तू मला खूप इम्प्रेस करतोस हा. मला अशी आधी वाटायचं की तुझी मजल फक्त चाकूसुरांपर्यंतच आहे, पण आता तर तू बाजीच मारलीस." महिपत म्हणतो, "ओ मी फक्त कल्पना दिली, बाकी सगळं काम तुम्ही केलंत. पण तुम्ही एवढ्या झटपट कसं काय केलंत? तुम्हाला जेव्हा हे कळलं की तुमचा भाऊ आणि अर्जुन सायलीच्या शाळेत जाऊन तिची ओळखपत्र शोधणार आहेत, तेव्हाच मला सगळं आखता आलं. तुम्ही अर्जुन शाळेत पोचायच्या आधीच सगळं कामतमाम कसं काय केलं?" त्यावर नागराज सांगतो, "मी त्या पिऊनलाच गाठलं, जो त्या शैक्षणिक वर्षाची फाईल घेऊन येणार होता. आणि त्याला म्हटलं, ती फाईल माझ्याकडे 2 मिनिटासाठी दे आणि त्याला तिकडून हटवलं. त्याचे पैसे त्याला मिळालेच, पण मी लगेचच सायलीचा फोटो बदलून त्यावर तन्वीचा फोटो चिकटवला आणि फेरफार पटकन करून टाकली." नागराज म्हणतो, "मला तर खूप टेन्शन आलं होतं, पण सगळंच जमलं बाबा व्यवस्थित." इकडे महिपत म्हणतो, "आता फक्त त्या चिचुंद्रीची जरा नांगी ठेचून काढायला पाहिजे. खूप टिवटिव करते." पुढे आपल्याला दाखवतात की तन्वी प्रतिमाच्या मागे जाऊन उभी राहते आणि म्हणते मनात की या तव्यावर तुझं तोंड जेव्हा भाजेल ना, त्यावेळी तुझी जीभ चालायची एकदाची बंद होईल. आणि ती प्रतिमाला त्या तव्यावर ढकलणार इतक्यात तिकडे सायली येते आणि ती पटकन प्रतिमा त्याला हाक मारते. आणि हे सगळं होत असताना प्रतिमा तिकडून बाजूला होते आणि तन्वीचाच हात जाऊन तव्यावर भासतो. इकडे आपल्याला दाखवतात की इन्स्पेक्टर सावंत अर्जुनकडे आलेले असतात. चैतन्य म्हणतो, "अरे ते चौक केस संदर्भात आपल्याकडे येणारच होते मदत करायला." म्हटलं, "अर्जुनचं एक छोटंसं काम आहे, ते पण आपण बघूया." मग अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला ती फाईल दाखवतो ज्याच्यावर सायलीचा फोटो असतो. पण चैतन्य म्हणतो, "फक्त या फोटोवरून आपण कसं ओळखू शकतो की आई वडील कोण आहेत सायलीचे?" त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की सायलीचे ॲडमिशन कधी झालं असेल? 2003-2004 मध्ये. पण ह्या गोष्टीला तर 20-22 वर्ष झाली. मग अर्जुन म्हणतो, "आपण हा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करूया. बघूया कोण ह्या फोटोला ओळखतंय आणि पुढे येतंय." इकडे आपण बघतो की महिपत नागराजला म्हणतो की "तू काय मास्टर स्ट्रोक खेळलायस, विजयावर विजय मिळतोय आपल्याला." त्यावर महिपत म्हणतो, "ह्या चिचुंद्रीने काही कमी फटाके नाही फोडलेत. तिने मला फोन करून माझं एवढं रक्त उसळवलं की खास हॉस्पिटलमध्ये जाऊन मी तिचा गळा आवळायला गेलो. ती खूप हुशार मुलगी आहे. तिला आता कसं चिरडायचं ह्याचा विचार करायला लागेल मला आता." इकडे आपल्याला दाखवतात की चैतन्य अर्जुनला म्हणतो, "एकच व्यक्ती होती जी आपल्याला सांगू शकत होती की सायलीचे खरे आई-वडील कुठे आहेत आणि कोण आहेत. पण ते पण आता कोमामध्ये आहेत. त्यांचा आपल्याला खूप मदत झाली असती." त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की "आपण एक गोष्ट करू शकतो. ज्यावेळी सायली मिसिंग होती, त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी कुठेतरी तर तक्रार केलीच असेल की त्यांची मुलगी गायब झाली आहे. तर त्याचा रेकॉर्ड आपल्याला शोधून काढता येतो." त्यावर चैतन्य म्हणतो, "पण 20-22 वर्षांपूर्वीच कंप्लेंट आपल्याला मिळेल का?" त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, "हो, आपण प्रयत्न तर नक्कीच करू शकतो. त्याच्यावरून आपल्याला कळेल की त्यावेळी कोणी त्यांची मुलगी हरवल्याची तक्रार केली असेल तर. आणि तो डेटा आपण मॅच करू शकतो. एक काम करा, मला तो फोटो पाठवा. त्याच्यावरून काही माहिती मिळते का मी बघेन."
इकडे आपण बघतो की सुमन, प्रतिमा आणि सायली बसलेले असतात. त्यावर सुमन सायलीला म्हणते, "अगं पण तुला खरंच हे माहिती आहे का, की तन्वी मुद्दामून प्रतिमा वहिनीनंच त्या तव्यावर ढकलायला आली होती ते? की ती चुकून तोल गेला आणि ती स्वतःच पडली?" त्यावर सायली म्हणते, "सुमन काकू, तुम्हाला पण या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. पण तुम्ही स्वतःच्याच मनाला समजूत घालून घेताय. म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारताय. ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या तिघींना पण माहिती आहे, की तन्वी कशामुळे आली होती तिकडे किचनमध्ये. बरं ते सगळं जाऊ द्या, मी आता निघते. जाण्याआधी मला सुमन काकू तुमच्याकडे एखादी रिकामी डबी असेल तर ती प्लीज द्या आणि कोणतं ऑइंटमेंट किंवा क्रीम असेल तर ते पण द्या." सुमन ते घेऊन येते आणि मग सायली ते क्रीम त्या डबीमध्ये ओतून ठेवते. प्रतिमा म्हणते, "अगं हे काय करतेस?" तर त्यावर सायली म्हणते, "काही जखमांवर आहे ना कायमचं मलम लावायची गरज असते आणि आलेच," असं म्हणून तन्वीकडे जाते. इकडे आपण बघतो की महिपत आणि नागराज बोलत बसलेले असतात. महिपत नागराजला म्हणतो की आता बघा, अर्जुन सायलीच्या आईवडिलांपर्यंत अलगद पोचेल आणि मग पोचल्यानंतर त्याला असं वाटेल हे सायलीचेच आईवडील आहे. नागराज म्हणतो, त्यांना घेऊन तो डायरेक्ट घरीच जाईल आणि जयघोष करेल की सायलीचे आई-बाबा सापडले, सायलीचे आई-बाबा सापडले. पण ते खरंच तन्वीचे आई-वडील असणार आहेत आणि चुकीचे आई-वडील आहेत, ही गोष्ट फक्त तुला आणि मलाच माहिती आहे. इकडे सायली तन्वीच्या खोलीत जाते. तन्वी म्हणते, "सायली, तुला माझ्या खोलीत यायची परवानगी मुळात दिलीच कोणी?" त्यावर सायली म्हणते, "त्यांनीच, ज्यांनी तुला ह्या घरात राहायची परवानगी दिली, म्हणजेच प्रतिमा आत्याने. आणि हो, मी काय स्वतःला जाळून घेण्याचं नाटक वगैरे नाही केलं त्यांनी मला घरात घ्यावं यासाठी." त्यावर तन्वी म्हणते, "सायली, उगाचच जास्त पुढे-पुढे बोलू नकोस." त्यावर सायली म्हणते, "अगं, तुला तुझा न्याय आत्ताच्या आत्ता व्हायला लागलाय बघ. त्यावेळी तू भाजून घेण्याचं नाटक केलंस फक्त आणि आज तुझा हात खरोखरच भाजला. नशीब फिरलेलं दिसतंय हं तुझं तन्वी." तन्वी म्हणते, "सायली, तू आता इकडून ताबडतोब निघ. माझ्या डोळ्यासमोरही तू नकोस." त्यावर सायली म्हणते, "निघतेय गं, पण तुझी काळजी नको का घ्यायला?" आणि ती पटकन त्या बामाच्या डबीतून ते क्रीम घेऊन तिच्या हाताला लावते. त्यावर तन्वी म्हणते, "अगं, भाजलेल्यावरती बाम कोण लावतं का कधी?" पण सायली काही ऐकत नाही आणि तिच्या हाताला एकदम फटाफट ते क्रीम लावायला चालू करते. आणि मग तन्वी किंचाळायला लागते, "अगं, बाम लावलाय, वेडी आहेस का?" आगाग होते आणि ती किंचाळायला लागते. "सुमन काकी, आई, अगं या इकडे, किती झोंबतंय बघा मला, बापरे!" आणि नंतर हात रागात येऊन झाल्यानंतर तिच्या लक्षात येतं की बामचा वास तर येतच नसतो. कोणत्यातरी क्रीमचा छान वास येत असतो. आणि ती म्हणते, "माझा हात पण जळत नाहीये." सायली म्हणते, "अगं, मी तुझ्या पातळीला पडू शकत नाही. ते क्रीम होतं साधं, ज्याच्यामुळे तुला जळत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे प्रतिमा आत्यांना काही करायला गेलीस तर हा जळका हात नेहमी लक्षात ठेव. आणि हाताची घडी तोंडावर बोट घालून चुपचाप बसायचं. कारण प्रतिमा आत्यांना जर काही केलंस तर गाठ माझ्याशी आहे. चल, मी निघते. बाय." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन सायलीसाठी एक सरप्राईज घेऊन येतो. तिच्या शाळेच्या समोरची चिंचा बोरं घेऊन येतो. हे सरप्राईज बघून सायलीला फार आनंद होतो. सायली म्हणते, "माझ्या तोंडाला पाणीच सुटलंय हे सगळं बघून." आणि हे सगळं कल्पना आणि अस्मिता त्यांच्या खोलीच्या बाहेर उभे राहून ऐकत असतात. आणि त्यांच्या मनात काही वेगळेच विचार येतात. दोघी एकमेकांकडे बघून हसतात. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन कोणत्या कामानिमित्त पोलीस स्टेशनच्या जवळ उभा असतो. तिकडून एक हवालदार काही फाईल्स घेऊन जात असतो. त्याचा तोल जातो आणि त्या फाईल्स खाली पडतात त्यातली कागदपत्रांसकट. आणि अर्जुनला एक कागदपत्र दिसतं ज्याच्यावर एका मिसिंग कंप्लेंट मुलीची फाईल असते. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.